नमस्ते गाईज, राधे कृष्ण. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आज बदाम शेक बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे, साई सगट तापवून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये काजू बदाम हे सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुकडे करून. इथं बदाम भिजवून घेतलेले आहेत मी 20. अर्धी वाटी साखर, 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे. ह्याच्यात थोडे काजूचे तुकडे आहेत. तर आता आपण ही ड्रायफ्रूटचे तुकडे टाकून आपल्याला दूध उकळण्यासाठी आता ठेवून द्यायचे गॅसवर. दूध तापवून घेऊयात. असं पटकन निघतं साल. हे असं मस्त दूध तापवून घ्यायचं कमी गॅसवर. आटत ठेवायचं. पाण्याचा अंश पूर्ण ह्याच्यातला आटला पाहिजे. आता आपण ह्याच्यात साखर टाकून घेऊयात चवीनुसार. साखर ठेवलेली मी 2 चमचे मोठे. आणि बदाम भिजलेलं पाणी पण त्याच्यात टाकू. आणि हे सोललेले बदाम आणि थोडे काजू 2-4 वाटून घेऊयात त्याच्यात टाकण्यासाठी. हे आता वाटलं, हे जाडसर वाटलं झालेलं आहे. तर याच्यात आपण आता थोडंसं दूध घालायचं आणि बारीक आणखी डबल मिक्सरला लावायचं. म्हणजे हे चांगलं बारीक होतं. आपण हे वाटलेलं काजू बदामाची पेस्ट आपण ह्याच्यात टाकून घेऊ. त्याला पूर्ण आता दाटपणा यायला लागलेला आहे. असं मस्त छान वास येतोय. मैत्रिणींनो, तुम्ही बदाम शेकला काय काय टाकता कमेंट करा मला. ह्या दुधाला आपण सारखं सारखं असं हलवत राहायचं. दूध नाही तर बुडाला चिटकतं, करपत असतं. 1-2 मिनटाला असं आपण बासुंदीला कसं हलवत राहतात तसं हलवत राहायचं. कसं मस्त छान घट्टपणा यायला बघा. मंद गॅसवरच ठेवलेलं आहे. आणि आता ह्याच्यात आपण थोडंसं दूध टाकूत. आणि ह्याला असं थंड दूध टाकून असायला मिक्स करून घ्यायचं आहे त्या कस्टर्ड पावडरला. बघा हे असं मस्त कलर आलेला आहे याला. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे टाकलं लगेच असं हलवून घ्यायचं याला. म्हणजे गोट्या होत नाही, त्याच्या गुटुळ्या होऊ देऊन लागतात. बघा आता कसं मस्त घट्टपणा आलाय छान असा रसरशीत. किती सुंदर दिसत आहे बदाम शेक. असं आपण बाहेर जाऊन पीत बसण्यापेक्षा पाणी कसलं असतं कसं नाही दुधामध्ये आपलं घरच्या घरी नॅचरल दूध घट्ट घेतलं केलं घरी मुलांना द्यायला. आजारी वगैरे मुलं पडत नाहीत. घरातलं आईच्या हातचं असं खाल्लं की. चला आपण याला आता थंड करून घेऊ. 5-10 मिनटं बाहेर ठेवून फ्रीजमध्ये ठेवू. थंड करून घेऊयात सर्व करण्यासाठी. हे असं झालेलं आहे. तर फ्रीजमध्ये ठेवून 15-20 मिनटाला थंड करून घेऊयात आपण. तर आता आपण ह्या छोट्या पातेल्यात काढून घेऊयात. आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं ना आता हे थंड करायला. त्याच्यावर थोडी आपण चारोळी टाकूयात. आणि असंच आता हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ. थंड झालं की प्यायला घेऊ. चला आपला बदाम शेक थंड झालेला आहे. आपण असा ग्लासात ओतून मस्त सर्व करूयात. आता आपण त्याच्यामध्ये 2-4 असे
बर्फाचे खडे टाकूयात. त्याच्यावर थोडीशी अशी चारोळी टाकू. त्याच्यावर हे सोललेले बदाम टाकून घेऊयात. आणि कोणाला आवडत असेल तर आईस्क्रीम पण आणून ठेवलेली असली काय तर त्याच्यावर आईस्क्रीम टाकायची अशी चमच्यानी. आणि मस्त असा बदाम शेक घरच्या घरी करून खायचा, मुलांना खाऊ घालायचा. चला, हा मस्त बदाम शेक तुम्हाला आवडलाच असेल याची मला खात्री आहे. आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. ओके, बाय बाय.